नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत आणि अशातच आता नवीन एका योजनेची भर यामध्ये घालण्यात आली आहे आणि त्याबद्दलचं जे प्रस्ताव आहे ते विधानसभेत मांडण्यात आलेला आहे आणि काय सांगितलं आहे श्री आकाश पुंडकर यांनी हे सुद्धा आपण जाणून घेऊया लाईव्हच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। तर कामगारांना आता 12,000 रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे। सर्वात मोठी बातमी आजची आलेली आहे की बांधकाम कामगारांना 12,000 रुपये निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन त्यांना मिळणार आहे। तर आता हे कसं मिळणार आणि काय आहे सर्व माहिती डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया। तर नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। व इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या संरक्षणार्थ केंद्र शासनाने सन 1996 रोजी कायदा लागू केला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने सन 2007 साली नियम बनवले आहेत। सदर नियमांतर्गत सन 2011 साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबई स्थापना करण्यात आली आहे। वय 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदीत करून घेतले जाते व त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येते। वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही। ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल। यामध्ये 10 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना 50% मर्यादेत प्रतिवर्षी 6,000, 15 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75% मर्यादेत प्रतिवर्षी 9,000 आणि 20 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल। कायद्यामधील तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन याबाबतची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल। सध्या मंडळाकडे नोंदीत असलेल्या 58 लाख बांधकाम कामगारांचे कुटुंबीय व यापुढे मंडळाकडे नोंदीत होणाऱ्या बांधकाम कामगारांचे कुटुंबियांचे भवितव्य या योजनेमुळे सुरक्षित होणार। तर तुम्ही बघू शकता की बांधकाम कामगार मजुरांना आता वर्षाला 12,000 रुपयाचं जे निवृत्ती वेतन आहे ते मिळणार आहे। म्हणजे महिन्याला 1,000 रुपये त्यांना निवृत्ती वेतनाचे मिळणार आहेत, पेन्शनच्या रूपाने मिळणार आहेत। तर आता तुम्ही बघू शकता की बांधकाम कामगार जी वेबसाईट आहे यांची ऑफिशियल वेबसाईट, त्या वेबसाईटवर सुद्धा त्यांनी याबद्दलचं जे बातमी आहे ते टाकलेली आहे आणि तसंच आता एक आर्टिकलसुद्धा आपल्याकडे आहे, ते आर्टिकल आपण वाचून घेऊया। तर बघा, मुंबई प्रतिनिधी, राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला असून राज्याचे श्रम विभाग तथा कामगार मंत्री आकाश पुंडकर यांनी बांधकाम कामगारांना 60 वर्ष वयानंतर निवृत्ती वेतन देण्यात येणार असल्याची घोषणा केली। कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री आकाश पुंडकर यांनी आज विधानसभेत दिली। मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये निवृत्ती वेतन दिले जाणार आहे, असे पुंडकर म्हणाले। इमारत आणि इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या संरक्षणार्थ केंद्र सरकारने 1996ला कायदा लागू केला। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने 2007मध्ये नियम बनवले। या नियमांतर्गत 2011 साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबईची स्थापना करण्यात आली। 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंदणी करून घेतली जाते, त्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो, असे आकाश पुंडकर यांनी सांगितले। यानंतर त्यांनी बांधकाम कामगारांसाठी मोठी घोषणा केली। कायद्यामधील तरतुदी आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन याबाबतची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल। सध्या मंडळाकडे नोंदणी असणाऱ्या 58 लाख कामगारांच्या कुटुंबीय आणि यापुढे मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या कामगारांचे कुटुंबियांचे भवितव्य सुरक्षित होणार आहे, असे मंत्री पुंडकर म्हणाले। दरवर्षी 12,000 रुपये निवृत्ती वेतन। तर बघा, दर वर्षाला 12,000 रुपये पेन्शन मिळणार आहे, निवृत्ती वेतन मिळणार आहे। तर 12,000 रुपये म्हणजे प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये पेन्शन असं बांधकाम कामगारांना मिळणार आहे। तर यामुळे काय की बांधकाम कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं संरक्षण होणार आहे, असं
मंत्री पुंडकर यांनी सांगितलेलं आहे. तर पुढे बघूया. वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही. तसेच त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही. ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशी मोठी घोषणा आकाश पुंडकर यांनी केली. तर बघा, दरवर्षी आता एकच वर्ष नाही आहे, जोपर्यंत त्यांचं जीवन आहे निवृत्ती वेतन म्हणजे जोपर्यंत ते जगतील तोपर्यंत त्यांना हा निधी मिळत राहणार आहे. दरवर्षी 12,000 रुपये म्हणजे 60 ज्या मजुरांचा वय वर्ष 60 झालेलं आहे वयाचे, त्यांना आता ही पेन्शन जी आहे हे लागू होणार आहे आणि ज्यांनी नोंदणी केलेली आहे मंडळामध्ये त्यांनाच हे मिळणार आहे. हे गोष्ट आणखीन लक्षात घ्या. तर बांधकाम कामगार मंडळामध्ये तुम्ही जर नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे आणि तेही 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आता बघा, यामध्ये आणखीनही काही मुद्दे ठेवण्यात आलेले आहेत. जसं की नोंदणीला 10 वर्ष झाल्यास वार्षिक 6,000 रुपये मिळणार. त्याचबरोबर कामगारांना 10 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना 50% मर्यादित प्रतिवर्षी 6,000, 15 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75% मर्यादित प्रतिवर्षी 9,000 आणि 20 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशी देखील माहिती आकाश पुंडकर यांनी सभागृहात दिलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता, जर तुमची नोंदणी ही उशिरा झाली, समजा 10 वर्षच तुमच्या नोंदणीला झालेली आहेत आणि तुम्ही रिटायर्ड झाले म्हणजे तुम्हाला तुमचं वय 60 वर्ष झालं. कारण की आता तुम्ही जर 50व्या वर्षी नोंदणी केली असेल तर मग 60व्या वर्षी तुमचं जे नोंदणी झाल्याचा जो वर्ष राहणार आहे ते 10च वर्ष राहणार आहे. म्हणजे मग तुम्हाला 10 वर्षानंतर किती निवृत्ती मिळणार आहे? 60व्या वर्षी तर तुम्हाला मिळणार आहे 6,000 रुपये. आणि जर तुम्ही 45व्या वर्षी नोंदणी केली असेल बांधकाम कामगार विभागामध्ये तर मग तुम्हाला वयाचे 60 वर्ष झाल्यानंतर तुमचं जे नोंदणी आहे ते 15 वर्ष पूर्ण होणार. तर मग तुम्हाला 9,000 रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे वर्षाला. आणि जर तुम्ही 20 वर्षा अगोदरपासूनच नोंदणी केली असेल म्हणजे 40व्या वर्षीच तुम्ही नोंदणी केली असेल या विभागामध्ये, जसं की बांधकाम कामगार मंडळामध्ये, आणि जर तुम्हाला मग नंतर 60 वर्षानंतर जसं की 20 वर्ष होतात तर मग तुम्हाला 12,000 रुपये प्रतिवर्षाला मिळणार आहेत. 1,000 रुपये महिना तुम्हाला निवृत्ती वेतन हे मिळणार आहे. तर अशा प्रकारे त्यांनी आकाश पुंडकर यांनी इथं सांगितलेलं आहे की तर अशा प्रकारे तुम्हाला निवृत्ती वेतन मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.